नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. जन्माष्टमी निमित्त मी पंजेरी करून दाखवणार आहे आणि त्यानंतर गोपाळकाला तो सुद्धा करून दाखवणार आहे आणि माखन मिश्री त्याला सगळ्यात जास्त मान आहे तर ते थोडंसं करून दाखवणार आहे. तर आता आपण याचं सामान बघून घ्या. पंजेरीचं थोडेसे धणे घेतलेले आहे मी आणि हे धणे थोडे भाजलेले आहे. एक धणे हे 4 टेबलस्पून आहे वेळेच्या अभावी. आणि हे घेतलेलं आहे, मखाणा घेतलेला आहे, काजू आहे, बदाम आहे, पिस्ता आहे, थोडा खोबरा किस आहे, सुंठ आहे, पिठी साखर आहे, विलायची पावडर आहे, इतकं सगळं आहे. तर आपण आता कृती करूया. मी धणे भाजून घेतलेले आहे आणि त्याला जाडसर वाटून घेतलेले आहे. आता आपण काजू आणि बदाम आणि पिस्ता आणि मखाणा तुपामध्ये आपण तळून घेऊया. तर याच्यामध्ये तूप टाकूया. थोडे आपण असं याचे काही थोडंसं पावडर करूया आणि जाडसर पावडर आणि काही तसेच पूर्ण टाकूया त्याच्यामध्ये. म्हणून आपण हे तिन्ही भाजून घ्यायचे. आता हे आपण भाजलेलं आहे, तुपातून काढलेलं आहे. आता आपण तसंच मखाना पण करून घेऊया. आता याच्यामध्ये मखाना काढूया. हा मखाना 1 वाटी घेतलेला आहे मी आणि काजू बदाम आणि पिस्ता हे 4 टेबलस्पून घेतलेले आहे. आपण हे केलेलं आहे आणि ह्याच्यात टाकून घ्या. त्याप्रमाणे आपण थोडा खोबरा किस पण याच्यामधून काढून घेऊया. खोबरा किस 3 टेबलस्पून घेतलेला आहे मी. याला काही खूप करावं लागत नाही, लवकरच होऊन जाते हा. आणि हा खोबरा किस पण आपला झालेला आहे. आणि आता गॅस बंद करूया. धणे तर आपण भाजलेले आहे थोडंसं तुपात घेऊन, पण थोडं आणखी तूप टाकून थोडं धण्याचं जे पावडर आहे हलकंसं हे करूया टेस्टसाठी. म्हणून हे 4 टेबलस्पून घेतलेलं आहे मी. त्याला आणखी थोडंसं हलकंसं हे करूया. मधले अर्धा मखाणा, थोडेसे काजू बदाम पिस्ता याला वाटूया जाडसर. आणि त्याचप्रमाणे आपण धण्याचं पावडर हे पण जाडसर वाटलेलं आहे. हे खोबरा किस आहे. तर आता याला वाटून घेऊया. आपण हे बारीक केलेलं आहे मखाणा, काजू आणि बदाम आणि पिस्ता हे बारीक केलेलं आहे. हे अंदाज हे आपले 4 टेबलस्पून असेल. तर आपण टाकूया. धणे भाजलेले होते तुपामध्ये आणि त्याला टेस्ट यासाठी आणखी थोडंसं हलकंसं तूप टाकून मी थोडेसे फ्राय केले एखादा मिनिट. खोबरा किस भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता हे आपण याच्यामध्ये टाकूया. त्यानंतर याच्यामध्ये ही पिठी साखर आहे. ही पिठी साखर टाकूया. हे 4 चमचे. पिठी साखर टाकलेली आहे. आणि हे सुंठ पावडर आहे. हे सुंठ पावडर टाकूया. हे 1.5 चम्मच टाकलेली आहे मी. त्यानंतर आणि थोडीशी विलायची पावडर. हे थोडी विलायची पावडर आणखी अर्धा चम्मच टाकून दिले.
त्यानंतर मग याला असं मिक्स करूया. हे आता आपण मिक्स केलेलं आहे. हे आपलं याच्यामध्ये विलायची पावडर टाकली, सुंठ पावडर टाकलं, खोबरा कीस टाकलेला आहे, धन्याची पावडर टाकलेली आहे आणि पिठी साखर टाकलेली आहे. आणि आता त्याच्यावरून आपण ड्रायफ्रूट टाकणार आहे. ही झाली आपली पंजिरी तयार. आणि वरून हे ड्रायफ्रूट टाकायचे आहे. श्रीकृष्णाचा प्रसाद तयार झालेला आहे. तयार आहे. आणि आपण आता माखन मिश्री करूया. तर माखन मिश्रीमध्ये थोडी पिठी साखर, हे दोन टेबलस्पून आहे. हे आपलं हे लोणी, याच्यामध्ये 1.5 टेबलस्पून हे टाकूया आणि याला असं कालवूया. आणि वरून याच्यावर थोडंसं केसराचे हे टाकूया. हे आपलं माखन मिश्री हे झालं. लोणी आणि पिठी साखर. गोपाळकाला करूया. आता हे पोहे घेतलेले आहे मी 1 वाटी. तर नॉर्मलच मेजरमेंट दाखवते की जेणेकरून सगळ्यांना करता येईल, असं सगळ्यांना करता यायला पाहिजे रेसिपी. आणि रेसिपी पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका. स्किप करानंतर ते तुम्हाला कळणार नाही. तर आता आपण हे पोहे घेतले. पोहे मी हे ओले करून नाही घेतलेले आहे, कारण ओले केले म्हणजे असं खूप असे गडे होतात ते. म्हणून याला चांगल्या कपड्यानं असे म्हणजे व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलेले आहे. आणि हे 1 वाटी घेतलेले आहे. हे 1 वाटी मी पोहे टाकले याच्यामध्ये. त्यानंतर हे अर्धी वाटी हे अर्धी वाटी लाह्या घेतलेल्या आहे. आणि ह्या ज्वारीच्या लाह्या आणि त्या गव्हाच्या आहे. आणि ह्या ज्या ज्वारीच्या लाह्या आहे ते 1 वाटी घेतलेले आहे. त्यानंतर 1 पाऊण वाटी ही आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे याच्यावर. जसं जुनं पद्धतीनं म्हणजे अगोदर जसं पारंपरिक करत होते त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते. त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे मी याच्यामध्ये. आणि 1 पाऊण वाटी ही काकडी आहे. त्याच्यानंतर ही पाऊण वाटी डाळिंब आहे. आणि हे शेंगदाणे आहे अर्धा वाटी. आणि हे पाऊण वाटी शेप टाकलेलं आहे याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 पाऊण वाटी हे दही टाकलेलं आहे. आणि त्यानंतर हे आंब्याचं लोणचं आहे याच्यामध्ये टाकलेलं. म्हणजे आपल्याला एवढी मिठाची वगैरे गरज नाही पडत, पहिले लोणचंच टाकायचे. हे आंब्याचं लोणचं आहे. त्यानंतर हे लिंबाचं लोणचं आहे. आणि ही आपली गडीसाखर आहे टाकलेली. आणि हे कोथिंबीर आहे. आणि याच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकलेलं नाही आहे. तर मीठ लोणच्यामध्ये भरपूर असतं म्हणून मिठाची काही मला गरज वाटली नाही. आणि थोडीशी चवीपुरती ते तर टाकलेलंच आहे म्हणा आपण. गडीसाखर याच्यात थोडीशी साखर टाकलेली आहे चवीपुरती.
आपल्याला पोळे धुवायची अशी काहीच गरज नाही आहे, कारण मग ते खूप हे होऊन जातात. तसंच दही वगैरे सगळं लोणचं वगैरे टाकून मीठ पण असतंच त्याच्यामुळे, म्हणून मिठाची पण गरज नाही आहे. भरपूर मीठ असते आपल्या लोणच्यामध्ये. आणि लिंबाचं पण लोणचं टाकलेलं आहे आणि आंब्याचं पण लोणचं टाकलेलं आहे. आणि अगोदर लोणचंच टाकायचे. आपला हा गोपाळकाला झालेला आहे. आणि हे आपलं हे माखन मिश्री आहे. तर असे आपण 3 पदार्थ, आणि ही तिसरी पंजेरी आहे. तसे आपण 3 पदार्थ जन्माष्टमीनिमित्त तयार केलेले आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कसं वाटलं ते सांगा. आणि तुमच्याजवळ काही नवीन जर रेसिपी असेल तर ते मला शेअर करा. आपण तसंही करू. आणि तुम्हाला काय बघायचं आहे ते पण तुम्ही मला सांगा. त्याप्रमाणे आपल्याला नवीन रेसिपी दाखवता येईल. थँक्यू.